टॉप 4 मध्ये जाईल एक संघ आपला जिंकलेला विजय संघ टॉप 4 मध्ये जाईल. यानंतर एक मोठा सामना आपणास पाहाव्यास मिळणार आहे. पप्पू सिनियर आणि पप्पू ज्युनियर अशी पप्पू 11 पप्पू इनियर ज्युनियर बी आणि पप्पू 11 सिनियर अशी लढत होणार आहे आणि ती लढत मला वाटते 3 षटकांची होईल. 4 षटकांची. चालू सामना फक्त 1 षटकांचा सामना आहे. एकच षटक टाकला जाणार आहे दोघांकडनं आणि जो संघ हा सामना जिंकेल तो थोर 4 मध्ये प्रवेश करेल. एक मोठी संधी आहे दोन्ही संघांना. तनिष्का टायगर संघाच्या संघनायकाने म्हटलेले आहे की आम्ही एका षटकामध्ये 20 धावा पूर्ण करू. तर त्याच्या विरुद्ध यारी दोस्ती संघाच्या संघनायकाने म्हटले आम्ही 10 धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. त्यांना दोघांचा काय प्रयत्न असणार आहे पाहायचं आहे. अजयसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक सुदाम शेटजी शेलार यांच्याकडनं जाहीर झालेलं आहे. मात्र विजय झाल्यावरच ते मिळणार आहेत पैसे, हरला तर मिळणार नाहीत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे सुरुवातीपासून. पंचांना विनंती असेल की आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. आयोजकांना विनंती असेल की 2 पंच आयोजकांकडनं पाठवायचे आहेत. अनिकेत शेलार येत आहेत, धन्यवाद. आणि आपल्या जोडीदाराला सुद्धा घेऊन येत आहेत. हॅलो. यारी दोस्ती संघाचा हा गोलंदाज पहिला गोलंदाज अजयसाठी आणि पहिल्या चेंडूवर मोठा आघात होतोय. मोठा फटका. चेंडू सरळ निघून जातो स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. चेक करायचं चेंडू. थर्ड अंपायरांना विनंती असेल की चेंडू चेक करायचा आहे. मात्र पहिल्या चेंडूवर 6 धावा पूर्ण होतात अजय यांच्या रूपात. नो चेंडू नाहीये सर. नाव काय गोलंदाजाचं नाव काय? धीरज. अजयसाठी सानी खातं खोलते अजयचं आणि स्कोरिंग सुद्धा सुरू होते आपल्या संघाची. बिनबाद 6. धीरज यावेळेस गुडले स्पॉटवर टाकलेला चेंडू उचली घेणारा चेंडू चांगला चेंडू आहे. कुठल्याही प्रकारे फटका मारण्याची संधी मिळत नाहीत अजय याला या चेंडूवर. 2 चेंडू झालेले आहेत आणि 2 उर्वित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव संख्या बिनबाद 6. धीरज पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. कव्हरच्या दिशेने मध्ये थोडंसं गलिच्छ क्षेत्ररक्षण होतंय, गलथान क्षेत्ररक्षण होतंय, खराब क्षेत्ररक्षण होतंय आणि त्याचा लाभ दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. 2 धावेनिशी 2 धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 8. नाणेफेकी हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय हा संघ तनिष्का टायगर संघ. यावेळेस धीरज शॉट टाकलेला चेंडू फुलचा पॉवरफुल फटका आहे. मात्र चेंडूवर काय घडलंय काय बिघडलंय. दरम्यान फलंदाजांनी 3 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 4 धावा पलून काढलेल्या आहेत आतापर्यंत त्यांनी आणि 4 धावांची संघाची धावसंख्या वाढली जाते. बिनबाद 12.
धीरज पुन्हा एकदा शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू पूर्ण झालेत आणि 4 चेंडूवर 12 धावा आतापर्यंत वसूल केलेल्या आहेत. आणि लागोपाठ जर 2 षटकार आले तर सुदाम शेलार यांच्याकडनं ₹100 पारितोषिक अगोदरच जाहीर झालेलं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. मिड विकेटवर चेंडू अडवला जातोय. चेंडू फेकी होते दरम्यान फलंदाज धावबाद होतोय. चित्र स्पष्ट दिसतंय. क्रॉस झालेला दिसतोय कारण धावबाद झालेला आहे फलंदाज आणि धावफलक 1 नी पुढे सरकला जातोय. 1 बाद 13. एक बाद 13. शेवटचा चेंडू बाकी आहे तनिष्का टायगर संघाच्या बारीचा आणि फलंदाजी करण्यासाठी अजय आहे. धीरज आणि मोठा फटका आहे. चेंडू सरळ निघून जातो हवाई सफर करत सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी.
5 चेंडू 19 धावांची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय, मात्र एक धाव तर पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि मात्र एक दुसऱ्याला साथ देत नाहीत. दोघांमध्ये तालमेल बिघडतोय आणि फलंदाज सुनील धावबाद होतोय. असणार आहे कारण पहिल्या 2 चेंडूवर फक्त 2च धावा झालेल्या आहेत. यारी दोस्ती संघाला हा सामना जिंकायचा असेल तर अनिल याला मोठी जबाबदारीने फटके मारावे लागतील, कारण पहिल्या 2 चेंडूमध्ये सामना मात्र थोडासा झुकलेला दिसतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. अपील मागण्यात येते, मात्र कुठल्याही प्रकारे दाद नाही पंच घेत, कारण उत्साह ज्यादा अपीलमध्ये विश्वास थोडासा कमी होता. एक धाव तर पळून काढले दोन्ही फलंदाजांनी. एका धावेनेशी संघाचा धावफलक पुढे सरकला जातोय. 1 बाद 3 या आकड्यावर. आता बरोबर 17 धावांची गरज आहे आणि बरोबर 3 षटकारांची गरज असणार आहे. निश्चितच करून बाबूला जेवणाची सोय आता दुपारच्या सत्रात सुदामजी शेलार यांच्याकडनं होणार आहे, कारण 3 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. बाबू एखादा चेंडू चांगला निश्चितच करून टाकेल आणि हा चेंडू चांगला चेंडू आहे आणि आता मात्र सामना पूर्णपणे झुकलेला दिसतोय तनिष्का टायगर संघाच्या बाजूने. 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूवर 17 धावांची गरज आहे. सदाशिव सुतार यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. हा चेंडू हवेत भिरकावलाय, मात्र विजय लक्ष्य पार करण्यासाठी आता मात्र शेवटच्या चेंडूवर 13 धावांची गरज असणार आहे. निश्चितच करून अजयसाठी हॉटेल बुक झालेले आहे आणि यावेळेस तनिष्का टायगर संघाचा विजय झालेला आहे आणि या स्पर्धेच्या बाहेर यारी दोस्ती संघ फेकला गेलाय. धन्यवाद विजय संघाचं हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचं तेवढंच गोड कौतुक. आता बाबूने इकडे यायचंय समोर. बाबू मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपल्याच नावावर लिहिला गेलाय.